दररोज आपल्याला तेच तेच गोड खाऊन कंटाळा येतो. मग अशा वेळी काहीतरी लाईट खावंसं वाटतं. आज मी तुमच्यासाठी लाईट, क्रिस्पी, नमकीन अशी खारी आणलेली आहे. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. परातीत आपण 1.5 कप मैदा घेतलेला आहे. हा 1 आणि हा अर्धा, टोटल 1.5 कप. त्यात आपण 1 चमचा जिरं टाकणार आहोत. चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि मोहन घालण्यासाठी पिठामध्ये एक खड्डा बनवणार आहोत. यात आपण गोडे तेलाचे कडकडीत मोहन घालणार आहोत. म्हणजे तेल आपण कडकडीत गरम करून घालणार आहोत. आपण 4 चमचे मोहन घेतलेलं आहे. मोहन गरम असल्यामुळे आपण ते चमच्याने पिठामध्ये पसरून घ्यायचं आहे. मोहन पिठाला लावून घ्यायचं आहे. हाताने चोळून घ्यायचं आहे. आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. त्याचा गोळा बनवायचा आहे. पिठाला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि पिठावर भांडं घालून त्याला बाजूला 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे. आता आपण याला लागणारं साठं बनवायचं आहे. त्यासाठी आपण वितळलेलं साजूक तूप घ्यायचं आहे. आपण ते 6 चमचे घेतलेलं आहे. या पातळ तुपामध्ये आपण 3 चमचे मैदा घालणार आहोत आणि ते व्यवस्थित ढवळून घेणार आहोत. आता आपण साठं बाजूला ठेवणार आहोत आणि पीठ परत एकदा व्यवस्थित मळून घेणार आहोत. पीठ मळून झाल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित खेचून त्याला थोडं लांब करणार आहोत आणि त्यानंतर त्याचे 4 भाग करणार आहोत. आपण त्यासाठी सुरीचा वापर केलेला आहे. चार गोळ्यांपैकी प्रथम आपण 2 गोळ्या लाटणार आहोत आणि 2 गोळ्या परत भांड्यामध्ये झाकून ठेवणार आहोत. आपण ही गोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. अगदी पातळ लाटून घ्यायची आहे. चारी बाजूनी ती व्यवस्थित लाटली गेली पाहिजे. त्यानंतर ती पोळी बाजूला ठेवून ताटलीमध्ये बाजूला ठेवून दुसरी पोळी आपण लाटायची आहे. तीही तशीच पातळ आणि व्यवस्थित लांब लचक लाटायची आहे. त्यानंतर आपण त्याला
पहिल्या पोळीला आपण साठं लावून घ्यायचं आहे. त्यावर दुसरी पोळी ठेवायची आहे आणि त्या दुसऱ्या पोळीला सुद्धा साठं लावून घ्यायचं आहे. त्यावर थोडा मैदा भुरभुरायचा आहे आणि हाताने तो व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचा आहे. आपण हे करताना त्या दोन्ही पोळ्या व्यवस्थित चिकटल्या आहेत की नाही हे पाहायचं आहे. त्यानंतर त्या पोळीची अर्धी घडी घालायची आहे. म्हणजे डावीकडून उचलून त्या पोळीच्या मध्यावर ती पोळी आणून ठेवायची आहे. त्या अर्ध्या भागावर सुद्धा आपण परत साठं लावणार आहोत आणि थोडा मैदा भुरभुरवणार आहोत आणि तो हाताने परत व्यवस्थित पसरून घेणार आहोत. आता आपण पोळीची दुसरी बाजू पहिल्या बाजूवर ठेवायची आहे. म्हणजे पहिल्या अर्ध्या भागावर ठेवायची आहे. बघा कसं व्यवस्थित लांब चौकोन झालेला आहे आयताकृती. आणि आता या दुसऱ्या बाजूवर सुद्धा परत साठं लावायचं आहे आणि मैदा भुरभुरायचा आहे आणि तो हाताने व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. पोळ्या व्यवस्थित घड्या एकमेकांवर व्यवस्थित चिकटल्या आहेत की नाही हे पाहायचं आहे. आता आपण समोरून परत अर्धी घडी घालणार आहोत आणि त्याला साठं लावणार आहोत. परत मैदाही लावणार आहोत. त्यानंतर आपण उरलेली शेवटची चौथी बाजू तीही दुमडणार आहोत आणि तिसऱ्या बाजूवर आपण तिला ठेवणार आहोत. व्यवस्थित आपण त्या पोळीचा चौकोन करून घ्यायचा आहे आणि ती पोळी तो चौकोन आपण बाजूला ठेवायचा आहे. कारण आपल्याला उरलेल्या 2 गोळ्यांचे परत चौकोन करायचे आहेत. आता आपण पहिला चौकोन घेऊन तो लाटायला घ्यायचा आहे. परत त्याची पोळी करायची आहे. परंतु ही पोळी आपण चौकोनी करायची आहे आणि ती जाडसर करायची आहे. आपण पहिल्यांदी पोळ्या करताना पातळ लाटल्या होत्या, पण आता मात्र आपण त्या थोड्या जाड लाटायच्या आहेत. आपल्याला सवय नसल्यामुळे आपल्याला चौकोनी पोळी लाटताना थोडासा प्रॉब्लेम होतो. हरकत नाही, तुम्हाला जर ते जमली नाही तर तुम्ही त्याच्या 4ही कडा कापून टाका आणि त्याचा चौकोन बनवा. पहा, पोळी इतकी जाड बनली पाहिजे. आता आपण सुरी घेऊन त्याचे तुकडे पाडायचे आहेत. म्हणजे पोळीचे तुकडे पाडायचे आहेत. आपण उभे आणि आडवे असे तुकडे पाडणार आहोत. पण आपण लांब लांब तुकडे पाडायचे आहेत. म्हणजे खारी जशी असते तेवढे लांब लांब पाडले तरी हरकत नाही. पहा, तुकडे कसे छान चौकोनी आणि त्याला पदर सुटलेले तुम्हाला दिसत असतील.
आपले सगळे तुकडे कापून झालेले आहेत. चला आता आपण त्यांना गोडे तेलामध्ये तळूया. हे आपण कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये गोडे तेल घेतलेलं आहे आणि ते तापलं की नाही हे पाहण्यासाठी आपण एक छोटासा तुकडा टाकून बघितलेला आहे. तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे. आपण जे कापलेल्या मैद्याच्या तुकडे जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये तळण्यासाठी टाकूया. तुकडे तेलामध्ये व्यवस्थित हलवत आपल्याला तळायचे आहेत. तेलामध्येच बघा कसे त्याचे पदर सुटायला लागलेले आहेत. आपली एक बाजू तळून झाली की आपण त्याला तेलामध्ये उलटायचं आहे आणि दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे, तळून घ्यायची आहे. खारी आपली व्यवस्थित तळून झालेली आहे. आपण तिला बाहेर काढूया. आपली क्रिस्पी खारी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. पहा खारीला कसे लेयर सुटलेले आहेत. अत्यंत कुरकुरीत अशी ही लेयरवाली खारी खायला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर अशी ही झटपट होणारी क्रिस्पी नमकीन खारी तुम्ही नक्की घरी करून पहा.